नेहरू नगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आणि द शिवसृष्टी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पिटिशन कशा करताय? या भागामध्ये अनेक मशिदींवर रात्रंदिवस त्या ठिकाणी भोंगे वाजतात. अजानच्या नावाखाली मोठमोठ्या याने लाऊडस्पीकर लावले जातात आणि या ठिकाणी हायकोर्टाने ही पिटिशन 25 साली 23 जानेवारीला डिस्पोज ऑफ केली आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय, ऑन अ सबसिक्वेंट ऑकेजन कंप्लेंट रिसिव्ड अगेन्स्ट द सेम ऑफेंडर द पोलीस टू इम्पोज फाईन अंडर सेक्शन 136 ऑफ महाराष्ट्र पोलीस ऍक्ट on the concerned religious structure and may recover it from its trustees or manager and warn the trustees and manager with further stricter action in case of receipt of complaints in future. आणि त्यामुळे मुंबई हायकोर्टाने आपल्याला हा स्पष्ट आदेश या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून माननीय गृहमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना आता दोनच प्रश्न आहेत की त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे, पण मुंबई उच्च न्यायालयाचा या निर्णयाचा उपयोग करत, कारण उत्तरामध्ये 16च्या निर्णयाचा उल्लेख आहे, त्याच्या आधीच्या निर्णयाचा उल्लेख आहे, पण हा जो लेटेस्ट निर्णय आहे त्याचा उल्लेख नाहीये. त्यामुळे या निर्णयाचा उपयोग करत या सगळ्यांवर कठोर कारवाई करणार का आणि याचा एक कालबद्ध कार्यक्रम मुंबई पोलिसांना विशेषतः आखून सरकार देणार का, असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत. अतुलजींनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे, त्याचा उल्लेख अतुलजी आपण उत्तरात देखील केलाय. आपण बघा, जर उत्तरामध्ये आपण दुसऱ्या पानावर पहिली ओळ बघितली तर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनांक 23/1/2025च्या आदेशान्वये ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आपण जे सांगितलं निश्चितपणे त्यानुसार हा जो काही मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला त्यानिमित्ताने निर्देश दिलेला आहे तशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आपला जो मुंबई पोलीस अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत त्यांच्यावर फाईन देखील करण्यात येईल आणि जर ती फाईन भरली नाही तर त्या पद्धतीने ती रिकव्हर देखील करण्यात येईल. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतोय की आता अशा प्रकारे परवानगी घेतली आहे की नाही, परवानगी घेतली असेल आणि उल्लंघन केलं असेल तर ती परवानगी रद्द करणे आणि मग रद्द केली की त्यांना ते लावता येणार नाही. हे एन्फोर्सच आपण करायचं ठरवलेलं आहे आणि त्याची जबाबदारी देखील पीआयवर टाकणार आहोत. त्यामुळे निश्चितपणे आपण जे सांगितलेलं आहे ते पुढच्या काळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. ब्रेकनंतर स्वागत दुपारच्या बातम्यांमध्ये. आणि आता एक बातमी आहे, अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत कोणतीही तरतूद करण्यात न आल्यामुळे मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकार सत्तेत आल्यानंतर 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.